फडणवीसांना तुर्तास दिल्लीश्वरांकडून अभय मिळालं असल्याचं म्हटलं जात आहे। फडणवीस तातडीनं राजीनामा देणार नाहीत असंही कळतंय। भाजपमधील सूत्रांची लोकशाही मराठीला ही माहिती आहे। नव्या सरकारच्या शपथविधीनंतर फडणवीसांचा फैसला होणार आहे। अमित शहांनी संघटनात्मक बदलाचे संकेत दिलेले आहेत। अमित शहांचा तातडीनं बदल करण्यास नकार आहे। दिल्ली दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या राजीनामा नाट्यावर पडदा पडल्याचं सांगण्यात येत आहे। देवेंद्र फडणवीसांना दिल्लीश्वरांनी तुर्तास अभय दिल्याचं सांगण्यात येत आहे। दिल्लीत शुक्रवारी रात्री गेलेल्या देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांची भेट घेतली आणि या भेटीत अमित शहांनी तुर्तास उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितलं असल्याचं म्हटलं जात आहे। तुम्ही राजीनामा देण्याची गरज नाही असं अमित शहा म्हणाले फडणवीसांना। तर पक्ष संघटनेच्या कामाचा रोड मॅप तयार करा असे देखील या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा असं सांगण्यात येत आहे। राजीनामा दिला तर मनोबलावर परिणाम होईल असं मत अमित शहा यांनी व्यक्त केलेलं आहे। देवेंद्रजी अतिशय आमचे सक्षम नेते आहेत, त्याबद्दल कुठला दुमत कोणाच्या मनामध्ये नाहीच आहे आणि त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपदी असलेच पाहिजे। गृहमंत्र्यासारखं एक जबाबदार पद, त्यांच्या गृह खातं हे त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहे, तेही त्यांनी सांभाळलं पाहिजे आणि त्याबरोबर संघटनेचं कामही ते बघतील। आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की अमित भाईंनी जे सांगितलं ते अतिशय खरं सांगितलेलं आहे असं मला वाटतं। आणि शपथविधीनंतर त्यांच्याशी पुन्हा चर्चा करतील आपण सांगतायत असं तुम्हाला कळालं म्हणून। पण आम्ही आमच्या भावना माननीय अमित भाई असतील, माननीय नड्डाजी असतील यांना जाऊन सांगणार आहोत, त्यांना भेटणार आहोत, त्यांची वेळ मागणार आहोत आणि आम्ही त्यांना सांगू की बाबा देवेंद्रजी दोन्ही ठिकाणी असले पाहिजेत, उपमुख्यमंत्री असले पाहिजेत आणि संघटनेचं कामही ते या ठिकाणी करतील कारण ते तेवढे सक्षम आहेत, त्याबद्दल कोणाची मनामध्ये शंकाच नाही। गिरीश महाजन उपमुख्यमंत्री होणार, गिरीश महाजन गृहमंत्रीपद मिळेल का, त्यांना हे खातं मिळेल का, मला वाटतं या बातम्यांना कुठलाही आधार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।